नमस्कार. उद्या सोमवार, उद्या अधिक मास समाप्ती 15 जून आहे आणि उद्या सोमवती अमावस्या आहे. या ठिकाणी दिवा अशा प्रकारे लावायचा आहे एक तुम्हाला. यामुळे संपूर्ण अधिक मासाचे फळ मिळेल. 15 जून रोजी अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या येत आहे, जी अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी केलेले दीपदान आणि सोपे उपाय तुमच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख दूर करून पितृदोषापासून देखील तुम्हाला मुक्तता मिळते. तर अत्यंत सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कारण अधिक मासाची समाप्ती होत आहे आणि अधिक मास हा भगवान विष्णूंसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना होता. यंदा 15 जून रोजी अधिक महिन्याची म्हणजेच पुरुषोत्तम मासाची सांगता होत असून या दिवशी सोमवती अमावस्या आलेली असल्यामुळे खूप महत्त्वाचा संयोग अनेक वर्षांनी आलेला आहे. अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि सोमवती अमावस्या या दिवशी शिवाची देखील पूजा केली जाते. आणि तुम्ही या दिवशी जर भगवान विष्णूंची पूजा आणि शिव यांची पूजा दोघांचीही सोबत केली तर देवतांची अफाट कृपा तुमच्यावर प्राप्त होते. या दिवशी केलेले तर्पण आणि दीपदान 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष देखील शांत करत असते आणि पूर्वजांना सद्गती देखील देते. इतका महत्त्वाचा हा दिवस आहे. तर तुम्हाला ही वेळ सोडायची नाही आहे. महत्त्वाचे उपाय करायचे आहे. जर तुमच्या घरावर काही ना काही वारंवार संकटे येत असतील, आलेला पैसा घरात टिकत नसेल, खूप कष्ट करून पैसा येत नसेल किंवा मग घरामध्ये एखादी नकारात्मकता असेल, तर संपूर्ण त्रास नष्ट होण्यासाठी, माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रभावित होण्यासाठी आणि कायम प्रसन्न राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. अधिक महिन्याच्या समाप्तीला 33 कोटी देवी देवतांच्या स्मरणार्थ तुम्हाला हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरणार आहे आणि हा उपाय प्राचीन काळापासून परंपरागत चालूच आहे. तर तुम्हाला या दिवशी अत्यंत सोपे, महत्त्वाचे छोटे छोटेसे उपाय करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हा मुख्य उपाय मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहिती ही काहीही साध्य करून देत नाही. सोमवती अमावस्या इतकी चमत्कारिक आहे की या दिवशी तुम्ही जर हे 4 ते 5 अत्यंत सोपे उपाय जर केले तर आर्थिक संकटे दूर होतात, सौभाग्य वाढते. त्याचबरोबर नवग्रहांचे दोष देखील शांत होतात. त्यासोबतच तुमच्या घरात सुखशांती लाभते आणि पितृदोषापासून देखील मुक्तता मिळते. त्यामुळे तुम्हाला हे उपाय कोणत्याही परिस्थितीत करायचाच आहे, कारण हा योग सुमारे 30 वर्षानंतर आलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार पांडवांनी देखील त्यांच्या जीवनात असा योग येण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती, कारण या दिवशी केलेल्या उपायांचे फळ हे 1000 पटीने जास्त मिळते. तर पांडवांना याचे फळ मिळाले तर तुम्हाला का मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपा हा उपाय या शुभ दिवशी आवर्जून करायचा आहे. तर उद्या 15 जून रोजी अमावस्येसोबतच सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग एकत्र जुळून येत आहेत. त्यामुळे खूप शुभ ठरणार आहे. चंद्रदोष आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवार हा चंद्राचा दिवस आहे आणि अमावस्या हा दिवस म्हणजे या दिवशी चंद्र पूर्णपणे लुप्त असतो. ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे किंवा ज्यांना मानसिक शांती मिळत नाही, ज्यांना ताण, नैराश्य आणि भीती वाटणे असे जर त्यांच्यासोबत प्रकार घडत असतील तर त्यांच्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी शिवशंकराला गाईचे कच्चे दूध आणि पांढरे तांदूळ अर्पण केल्याने मानसिक शांतता लाभते आणि चंद्रग्रह देखील मजबूत होतो. त्यासोबतच जर कुंडलीत कालसर्पदोष किंवा राहू केतूंचा त्रास असेल तर या दिवशी चांदीचे नाग नागिन महादेवाला अर्पण करायचे असतात. महाभारतात भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितले होते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणारा मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो आणि समृद्ध देखील होतो. इतका महत्त्वाचा हा अमावस्येचा, सोमवती अमावस्येचा दिवस आहे आणि उद्या संयोग देखील खूपच शुभ संयोग जुळून येत आहेत. त्यामुळे तुम्ही आवर्जून छोटे छोटे पण प्रभावी उपाय करा. तर विवाहित स्त्रियांनी या दिवशी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देखील काही जणी व्रत ठेवत असतात. पिंपळाच्या झाडाला म्हणजे अश्वत्थ वृक्षाला सुती धागा किंवा अंबाडीचा धागा गुंडाळतात. 108 प्रदक्षिणा देखील घातल्या जातात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. वैवाहिक जीवनातून सर्व अडचणी नष्ट होतात आणि सुखसमृद्धी ही जीवन होते. त्यासोबतच या दिवशी सकाळी काही काळ किंवा पूर्ण दिवस मौन धरणं शक्य झालं तर आवर्जून मौन पाळायचे आहे. कोणाशीही नाही बोलायचे आहे. शास्त्रात असे सांगितले गेले आहे की सोमवती अमावस्येला मौन राहून स्नान ध्यान केल्याने 1000 गोदान म्हणजे गाईचे दान केल्याचे इतके पुण्यफळ मिळत असते. महापुण्य तुम्हाला प्राप्त होते. तर आधी पाहूयात ते 4 महत्त्वाचे प्रभावी उपाय, त्यानंतर हा दिव्याचा उपाय पाहूयात. अगदी थोडीच वेळात सांगणार आहे मी, जास्त वेळ वाया घालवणार नाही आहे. तर सोमवती अमावस्येला तुळशीच्या झाडाला
हळद कुंकू वाहून 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे सौभाग्य वाढते आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. त्यानंतर दुसरा उपाय आहे पिंपळ पूजा. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवतांचा वास असतो. तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा आहे किंवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देखील तुम्ही मंत्र म्हणू शकता. आणि असे करून तुम्हाला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे. हा उपाय केल्याने नवग्रहाचे दोष शांत होतं. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे महादेवाला पंचामृताचा अभिषेक. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन दूध, दही, मध, तूप आणि साखर या पंचामृताने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतरचा चौथा आणि शेवटचा महत्त्वाचा उपाय आहे पितृदेवतांचा पितृत्रास नष्ट होण्यासाठी आणि पितरांसाठी दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तर संध्याकाळी तुम्हाला हा प्रदोष काळात उपाय करायचा आहे. घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांच्या स्मरणार्थ मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. यामुळे पितृ शांत होतात आणि प्रसन्न देखील होतात. सुखसमृद्धीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तर हे चारही उपाय करा. आता बघूयात महत्त्वाचा उपाय ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तर या दिवशी आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण ही अधिक महिन्यातील अमावस्या आहे. अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. दिवा हा ज्ञानाचे, प्रकाशाचे, तेजाचे प्रतीक आहे आणि सकारात्मकतेचे देखील प्रतीक आहे. जर तुम्ही अशा प्रकारे अधिक मास समाप्तीला जर हा दिवा तुम्ही लावला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळतील आणि वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये प्रगतीचे मार्गही मोकळे होतील. कोणतेही अडथळे तुमच्या घराला येणार नाहीत, कोणतेही संकटे तुमच्या घरावर येणार नाहीत. इतका हा प्रभावी उपाय ठरणार आहे. कारण मी वारंवार सांगत आहे की या दिवशी म्हणजे या महिनाभर, संपूर्ण महिनाभर दीपदानाला खूप महत्त्वाचे मानले जाते. जावयाला, लेकीला वाण देताना दीपदान दिले जाते, मंदिरामध्ये दीपदान केले जाते. अशा प्रकारे तुम्हाला महिनाभर काहीही करणे शक्य झालेच नसेल, काही कारणास्तव तुमचं अधिक मासातील कोणतंही काम राहिलं असेल तर तुम्ही हे दीपदानाचे एक उपाय करून नक्कीच तुम्ही संपूर्ण महिन्याचे शुभफळ तुम्हाला प्राप्त होण्याची संधी ही आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो कोणत्या वेळेत करायचा आहे, तर उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत करा. शक्यतो सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेपासून म्हणजे 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करता येईल. आणि नाही शक्य झाले या दोन्ही वेळेत तर मग दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेत करा. सकाळचा आणि संध्याकाळचा हे दोन्ही वेळ अत्यंत शुभ मुहूर्त असतात. सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. दैवी शक्ती देखील वातावरणामध्ये सक्रिय असतात आणि कोणत्याही उपायाचे त्वरित फळ मिळण्यासाठी हे वेळ खूप महत्त्वाचे आहेत. जर नाही शक्य झाले तर मग दिवसभरात करा. शक्य झाल्यास तुम्ही दोन्ही वेळ पाळायचे आहेत, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेत हे उपाय केले तरी उत्तम ठरेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 33 कोटी देवतांच्या स्मरणार्थ 33 पीठांच्या दिव्यांचे दीपदान करायचे आहे. ते कसे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर दिवे तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे तूप आणि गूळ किंवा साखर एकत्र घालून त्याचे पीठ मळून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटेसे 3 म्हणजे 33 छोटे छोटे दिवे तुम्हाला बनवायचे आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुपाच्या किंवा गाईच्या शुद्ध तुपाच्याच वाती ठेवायच्या आहेत. चांगल्या तुपाच्या ठेवू शकता, कोणत्याही चालेल. आणि त्यानंतर एका ताटात किंवा केळीच्या पानावर हे दिवे ठेवायचे आहेत. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करायचा आहे. त्यांची मनोभावे पूजा करायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा. प्रत्येक दिव्यामध्ये एक वाती तुम्हाला लावायच्या आहेत. आणि तूपच टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नसेल तर मग तेल टाकू शकता. दीपदान करण्यासाठी हे दिवे कुठे लावायचे आहेत, हे 33 दिवे म्हणजे 3 दिवे तुम्ही कुठेही लावू शकता. म्हणजे घरात लावून नंतर ते विसर्जन किंवा दान करू शकता किंवा मग भगवान विष्णूंच्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये लावू शकता किंवा घरात पवित्र ठिकाणी म्हणजे तुळशीजवळ, तुळशी वृंदावनाजवळ लावले तरीही चालेल किंवा देवघरात लावले तरीही चालेल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी लावले तरीही उत्तम ठरेल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा दक्षिण दिशेला पितरांसाठी लावले तरीही चालेल. तर पितरांसाठी लावताना तुम्हाला एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे 3 दिव्यांचा तुम्ही उपाय करून हे दिवे तुम्ही दान नंतर केले तरीही चालेल. जिथे शक्य होईल तिथे करा, पण हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता यासोबत मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे. लक्षात ठेवा, कुलदेवता ही कुळाचे रक्षण करणारे असते. आपल्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी कुलदेवतेची भक्ती जास्तीत जास्त करावी. तर त्यांचा तुमच्याकडे मंत्र असेल तर तो मंत्र जप करा. नसता मग तुम्ही गुरूंचा मंत्र जप करू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळेला हा देखील मंत्र जप म्हणू शकता.
तर हा मंत्र म्हणल्याशिवाय, कोणत्याही मंत्र उच्चाराशिवाय कोणतीही पूजा ही पूर्णत्वाला नसते जात. त्यामुळे तुम्हाला मंत्र जप हा करायचाच आहे. तर सर्व दिव्यांची पूजा हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे. शक्य असेल तर दिव्याला न लागता आजूबाजूला एक वस्त्रमाळ देखील तुम्हाला वाहून घ्यायची आहे. त्यानंतर दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला ह्या दिव्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये एक काळा मिरा टाकायचा आहे आणि एक लवंग टाकायची आहे. लवंग आणि मिरा हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जर शक्य असेल, मिरा जर नसेल टाकणं शक्य झाले, जे आपले काळे मिरे असतात ते नसतील शक्य झाले, तर मग एक लवंग आवर्जून टाका आणि त्यानंतर या सर्व दिव्यांची पूजा करून तुम्ही दीपदान करू शकता. मंदिरात जाऊन दिले तरीही चालेल आणि त्यासोबतच तुम्हाला हे 3 दिव्याचंच करायचं आहे. नाही शक्य झाले तर तुम्हाला एक चौमुखी दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून लावायचा आहे. त्यात एक कापूरवडी, 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. त्या दिव्याला तुम्हाला तांदूळाचे किंवा मग हरभऱ्याच्या डाळीचे किंवा फुलाचे आसन द्यायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला आवर्जून सकाळी किंवा संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. दुहेरी कापसाच्या आत प्रत्येक 4 ठिकाणी टाकायचे आहेत. 2-2 दुहेरी वाती टाकायच्या आहेत. तुपाचे किंवा तेलाचा तुम्ही हा दिवा लावू शकता. तुपाचा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या दिव्याला देखील तुम्ही नमस्कार करायचा आहे. हे दिवा प्रज्वलित करायचा आहे. खूप सकारात्मक प्रभाव तुम्हाला याचा देखील जाणवायला लागेल. परंतु 3 दिव्यांचे महत्त्व हे अधिक महिन्यात जास्त असल्यामुळे तुम्ही तेच जास्त करण्याचा प्रयत्न करा. सोबत हा दिवा लावला तरीही चालेल. ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणारच नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. आवर्जून करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.